नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना एकत्रित करत स्वराज्याचे तोरण बांधले। त्यांनी हिंदवी पातशाही निर्माण करत रायगड ही राजधानी केली। रायगडावर राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केलाय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी सुद्धा भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप करत त्याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे। पुणे रस्त्यावर शिक्रापूर जवळ एक दुःखद घटना घडली आहे। दिंडीसोबत पाण्याचा टँकर घेऊन जात असताना एका वारकऱ्याचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झालाय। निवृत्ती सांडू माकोसे हे अपघातात मरण पावले आहे। ते किशोर गावचे रहिवासी होते। ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी साहित्य आणायला जात असताना हा अपघात झालाय। निवृत्ती माकोसे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि भाऊ असा परिवार आहे। त्यांच्या जाण्याने माकोसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। छत्रपती संभाजीनगर मध्ये धुळे सोलापूर महामार्गावर निपाणी शिवारात भीषण अपघात झालाय। दुचाकी, कार आणि 2 बस एकमेकांना धडकल्या आहेत। या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले आहेत, तर एका प्रवाशाला आयसीयू मध्ये दाखल केले। पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे। ते या प्रकरणाचा तपास करत आहेत। दुचाकीवरून दुधाचा कॅन पडल्याने हा अपघात झाला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। इम्तियाज जलील यांच्या विरोधात जालन्यातील छत्रपती फाउंडेशन आक्रमक झाली आहे। पैसे मिळाल्याने आपल्या विरोधात आंदोलन पुकारल्याचा आरोप जलीलांनी केला होता। यानंतर छत्रपती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जलील यांना थेट इशारा दिलाय। बेताल वक्तव्य कराल तर आमच्या स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। जलील यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विरोध दर्शवला आहे। सरकारने शुद्धीपत्रक काढत 20 विद्यार्थ्यांची अट पुढे करून मागील दाराने हिंदी सक्ती करण्याची सरकारने केलेली एक चलाखी व दांडगाई मराठी जनतेचा घोर विश्वासघात असल्याची टीका पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे। तसेच सरकारच्या या निर्णयाचा पक्षाने निषेध केलाय। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। त्यामुळे कुंडलिका, आंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे। त्यामुळे निर्माण, रोहा, नागोठणे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पाताळगंगा नदी इशारा पातळीवर वाहत आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 5 तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। मागील 24 तासांपासून आळंदीसह इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। परिणामी पवित्र इंद्रायणी नदीचे दोन्ही पात्र पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत। त्यामुळे अलंकापुरीत आलेल्या अनेक भाविकांना पालखी प्रस्थानाच्या शुभ सकाळी इंद्रायणी नदीच्या स्नानापासून वंचित राहावं लागलंय। इंद्रायणी नदी केव्हाही धोक्याची पातळी ओलांडू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन वारकऱ्यांनी इंद्रायणीत उतरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मोठ्या संख्येने मूर्तीची ऑर्डर नोंदवण्यास सुरुवात झाली आहे। मात्र या मूर्तीचे नैसर्गिक स्रोतात विसर्जन करण्यावर घातलेली बंदी कायम आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने मूर्ती तयार झाल्या तर काय करायचे असा पेच मुंबई महापालिकेपुढे निर्माण होऊ शकतो। त्यामुळे याबाबत राज्य सरकार उच्च न्यायालयात कोणती भूमिका घेते याकडे पालिकेचे लक्ष आहे। त्यानंतर राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पालिका पावले उचलेल असं सांगण्यात आले। लोकल ट्रेनच्या दरवाजात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी चालत्या लोकलमधून 4 प्रवाशांचा पडून मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावलं उचलली आहे। संध्याकाळच्या पीक आवर्सला मुख्य स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त जवान तैनात केले जाणार आहेत। महाराष्ट्राला साहित्यामधून जंगल, पक्षी आणि प्राणी वाचायला शिकवलं अशा लोकप्रिय लेखक आणि वन्यजीव अभ्यासक अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांनी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। पद्मश्री पुरस्कार प्राप्त मारुती चितमपल्ली मागील 2 महिन्यांपासून वृद्धपकाळानं अंथरुणावरच होते। बुधवारी सायंकाळच्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचं निधन झालंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।